नमस्कार, मी संजय सोनवणी. धार्मिक विखंडनाच्या काळात, ध्रुवीकरणाच्या काळात धार्मिक कोणताही मुद्दा घेऊन त्याच्यावर वादंग माजवणं, दंगली घडवण्याचा प्रयत्न करणं किंवा तशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं हा सध्या वैदिकवाद्यांचा एक मूलभूत किंबहुना एकमेव धंदाच बनून गेला की काय असं वाटावं असं वातावरण आहे. टिपू सुलतानावरनं आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड वादळ घोंघावत आहे. दोन पक्ष काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेत. भाजप आक्रमक झालेला आहे. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी असा आग्रह करतो आहे. पण ते जाऊ द्या, कारण हा काही पहिल्यांदाच घडलेली गोष्ट नाही आहे. 2015 साली ज्यावेळेस टिपू सुलतानाची जयंती साजरी करायची होती, कर्नाटकमध्ये त्यावेळेला प्रचंड वादंग निर्माण झालं. नंतर मुंबईला त्या नावाने, टिपू सुलतानच्या नावाने काहीतरी एक स्टेडियम बनवायचं होतं, त्यावरही असंच धमासान झालं आणि आता हे धमासान झालं. प्रश्न असा आहे की इतिहासातल्या व्यक्ती आपण कोणत्या रंगातनं, कोणत्या चष्म्यातनं पाहतो आणि त्यातनं आजच्या काळातले सामाजिक वाद, धार्मिक वाद निर्माण करतो आणि अज्ञानाने लोकांवर चुकीचा इतिहास थोपवत नेत त्यांचं एक भ्रमित अवस्था निर्माण करतो, दिग्भ्रमित बनवतो त्यांना आणि आपण त्यांना विध्वंसक बनवतो. याचं भान मात्र कोणाला राहिलेलं दिसत नाही आणि यातनं कोणत्या प्रकारचा समाज निर्माण होणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. टिपू सुलतान नेमका काय होता हा खरा प्रश्न आहे. तो इतिहासकारांचा प्रश्न आहे, इतिहासाच्या अभ्यासकांचा प्रश्न आहे. तो त्याचा राजकीय लोकांनी फायदा घेऊन त्याच्यावरनं वादंग माजवायचा प्रयत्न करणं मात्र अत्यंत निषेधार्ह आहे. हे त्यांचं ढोंग आहे. राजकीय अजेंडाला राबवण्यासाठी वापरलेला सोयीस्कर हत्यार आहे. याच्या पलीकडं त्याला दुसरं महत्त्व देता कामा नये. परंतु आज समाजामध्ये तशी अवस्था राहिलेली नाही. विचार करण्याची आपली पद्धत आपण बदलायला तयार नाही आहोत. आपण अत्यंत अविचारी, अज्ञानी आणि गोंधळलेले झालेले आहोत. टिपू सुलतान म्हैसूरचा राजा होता. त्याने हैदर अलीनंतर तो सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर त्याने त्याच्या राज्यासाठी जे काही भरभराटी आणण्याचे असंख्य प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे त्याला सिल्क सिटी बनवलं किंवा तिथे आधुनिकीकरण, सैन्यामध्ये रॉकेटचं तंत्रज्ञान त्याने शोधलं. यांत्रिकी क्लुप्त्या असणारी यंत्र त्याने अनेक छोटी मोठी बनवून घेतली आणि आपल्या सैन्याला आधुनिक बनवत इंग्रजांशी लढायला त्याने तयार केलं आणि तो आयुष्यभर इंग्रजांशी त्याचा संघर्ष अविरत चालू राहिला. त्याचा मृत्यू सुद्धा इंग्रजांशी झालेल्या युद्धामध्ये झालेला आहे, लढताना झालेला आहे. हा सुद्धा एक इतिहास आहे. आता इंग्रजांशी लढणारा टिपू सुलतान तो हिंदुत्वनिष्ठा, त्याला जे म्हटलं जातं खास करून या मंडळीकडनं, ते का आणि कशासाठी आणि त्यांनी सोयीस्कररित्या उचललेला भाग कोणता आणि कुठून उचलला. आता तुम्हाला गंमत सांगतो. 1790 ते 1792 या काळात स्वारी केली टिपू सुलतानावर. ती कोणी केली? मराठे, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज आणि निजाम म्हणजे मुस्लिम असाला. म्हणजे मुस्लिम, वैदिक आणि इंग्रज हे तिघही एकत्र आले. कोणाच्या विरोधात? टिपू सुलतानाच्या विरोधात. आता निजाम तर मुस्लिम होता, तो टिपू सुलतानाच्या विरोधात उभा राहिला. कोणाच्या बरोबर? तो वैदिकांच्या बरोबर आणि इंग्रजांच्या बरोबर. ते मात्र आपल्याला निषेधाचे किंवा राष्ट्रद्रोहाचं कृत्य वाटत नाही आणि वाटू नये खरं तर. परंतु आपलं तो दुसरा विचार नाही करत. परंतु टिपू सुलतानच्या नावावर ज्या काही कुर्ग आणि कारवार भागातल्या काही घटनांबद्दल, मलाबार भागातल्या घटनांबद्दल जे काही आरोप ब्रिटिशांनी केलेले आहेत, ब्रिटिशांनी करून ठेवले, त्यावरनं मात्र आपण टिपू सुलताना कसा हिंदू द्रष्टा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आता पहिली गोष्ट अशी की टिपू सुलतानाचा म्हणजे हैदर अलीचा सुद्धा जो दिवाण होता पूर्णय्या, तो हिंदू ब्राह्मण होता. तो शेवटपर्यंत टिपू सुलतानावर होता. तो जर हिंदू द्रष्टा असता तर त्याचा प्रधान निश्चितच एक वैदिक ब्राह्मण कसा असू शकला असता, हा साधा प्रश्न लोकांना पडायला पाहिजे. दुसरी गोष्ट, म्हैसूरला त्याने जी सिल्क सिटी बनवण्याचा जो उपक्रम चालू केला त्याला मदत कोणाची झाली? तर अहिल्यादेवी होळकरांची झाली. त्यांनी विणकरांची एक
टीमच त्याच्याकडे पाठवली की ज्यामुळे सिल्क उद्योगाला हातभार लागेल, ती वस्त्र विणण्याची, रेशमी वस्त्र विणण्याची तिथे कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी. आणि सिल्क इंडस्ट्रीची तिथे अशी पायाभरणी झाली. ती केली टिपू सुलतानाने मदतीने कोणाच्या, अहिल्यादेवींच्या. आणि टिपू सुलतानाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल तत्वज्ञ महाराणी असं म्हणून ठेवलंय. आता अहिल्यादेवी तर हिंदू होत्या, नुसत्या हिंदू नव्हत्या, तर त्या अत्यंत गंभीर मनोवृत्तीच्या, ज्याला आपण महान शिवभक्त होत्या. त्यांनी हिंदू मंदिरांच्या पुनरुभारणीसाठी देशभरात काय आवाढव्य उपक्रम राबवले आहेत हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु तरी आपण टिपू सुलतानाला हिंदू द्वेष्टा म्हणून मोकळे होतो. तिसरी गोष्ट, शृंगेरीचा मठ. शृंगेरीच्या मठावर डाका टाकला कोणी, तर पटवर्धन सरदारांनी, पेशव्यांचे सरदार होते. त्यांनी तो मठ अक्षरशः लुटला. अगदी शंकराचार्यांचा जो धर्मदंड असतो सोन्याचा, तो सुद्धा पळवला गेला. त्या मठाची पुनरुभारणी केली कोणी, टिपू सुलतानाने केली. नुसती उभारणी करून तो थांबला नाही, त्याने त्या मठाच्या सर्वांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली. त्यांचा पत्रावर चालायचा. टिपू सुलतानाने शंकराचार्यांच्या मठाला पाठवलेल्या 30 पत्रांचा संग्रह आजही उपलब्ध आहे. ते तुम्ही कुणी पाहू शकतो. मग विचार करा, शृंगेरी मठावर हल्ला करणारे हे पेशवे वैदिक, शंकराचार्य वैदिक, त्यांना मदत करणारा टिपू सुलतान, तो हिंदुत्व द्वेष्टा कसा असतो? मला ते काही गणित समजत नाही. टिपू सुलतानाशी युद्ध करायला पेशवे मदत घेतात निजामाची, म्हणजे मुस्लिमाची, आणि दुसरीकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सेनेची आपली मदत घेतात. पण ते पेशवे मात्र राष्ट्रप्रेमी, राष्ट्र उभारणारे अशी त्यांची आपल्या समोर प्रतिमा असते. म्हणजे इतिहासाने निर्माण केलेल्या प्रतिमा अनेकदा खोट्या असतात, असत्य असतात, ढोंगी असतात, बनावट असतात. हे आपल्याला या निमित्ताने लक्षात यायला हरकत नाही, कारण आपण इतिहासाच्या तळगर्भापर्यंत जायचा प्रयत्न करत नाही. आता मालाबार आणि हा जो भाग आहे कुर्ग, या भागामध्ये लोकांवर अत्याचार झाले का? हो, झाले. कारण तो भाग मुळात त्याच्या ताब्यात नव्हता, त्याला तो जिंकून घ्यायचा होता, तो इंग्रजांच्या ताब्यात होता आणि तो बंडखोर प्रदेश म्हणून ओळखला जात होता. टिपूने त्या सॉरी केली, त्या निर्णायक यश मिळालंच नाही. त्या उठाव या मंडळींनी केला, त्यामुळे अत्याचार झालेले आहेत. आणि इंग्रजांनी आरोप केलाय. इंग्रजांनी काय आरोप केलाय की त्यांनी जवळपास 40,000 सिरियन ख्रिश्चनांचं बळजबरी धर्मांतर केलं, त्याच्यावर काही हिंदूंचंही केलं. मग त्याच्यावरनं मग या वैदिकवादी लोकांनी ते ख्रिश्चनांना बाजूलाच ठेवून दिलं. धर्मांतर ज्यांचं करायला लावलं ते 40,000 ख्रिश्चन होते का 5,000 होते का 10,000 होते का 1,00,000 होते, याची कसली शहानिशा न करता एक आकडे आपले ठोकून दिले. हे ठोकून दिले. आता तुम्हाला गंमत सांगतो, हे जे आपण जर पाहिलं मराठी विश्वकोश, तर त्यात काय म्हटलंय, विश्वकोशाने सरळ म्हटलंय, मूल्यमापन करताना टिपू सुलतानाचं, त्याची नोंद आहे टिपू सुलतानाची, विशिष्ट मराठी विश्वकोश, ज्याचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी संपादक होते. त्यांनी काय म्हटलंय की काही इंग्रजी लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता. परंतु टिपूचा एकंदरीत कारभार, राज्यव्यवस्था आणि धडाडी पाहिली असता हा आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. म्हणजे इंग्रजांनी केलेले आरोप हे सबळ पुराव्यांवर टिकत नाही असं विश्वकोश म्हणतो. म्हणजे इंग्रजांनी केलेले आरोप, कारण ते टिपूचे शत्रू होते, कारण टिपू त्याचा आयुष्यभर त्यांच्या विरोधातच लढला. इंग्रजांना त्यांना दक्षिणेतनं हाकलूनच लावायचं होतं, त्यांची कोणती वसाहत ठेवायची नव्हती. त्याने फ्रेंचांची उलटी मदत घेतली आणि टिपू सुलतानने फ्रेंचांची मदत घेऊन लोकशाहीचे पहिले धडे तिथे गिरवले. त्याने ते फ्रेंचांनी काढलेल्या एका क्लबचा तो सदस्यही झाला, जो लोकशाहीच्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणारा क्लब होता. याकडे आपण पाहत नाही. त्याने ख्रिश्चनांवर अत्याचार केले, थोडेफार झालेही असणार, कारण ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस नागरिकांवर, ते काय तो धर्म अमुक आहे तमुक आहे असं काय पाहिलं जात नाही, नागरिकांवर अत्याचार होतात. आता प्रत्येक राजाने, प्रत्येक सम्राटाने ज्या ज्यावेळेस आक्रमण केलेली त्यावेळेस काही अशा दुर्दैवी घटना घडतात. परंतु त्याच्या मागे एक धार्मिक उद्देश होता किंवा काहीतरी ख्रिश्चनांचा धर्म संपवायचा हा विचार होता. मग खरं तर या मंडळींनी टिपू सुलतानाला ख्रिश्चन धर्माचा द्वेष्टा होता असं म्हणायला पाहिजे.
कारण 40,000 लोकांचं इंग्रजांनी दिलेला आकडा आहे, 40,000 सिरियन ख्रिश्चनांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं असा त्यांचा आरोप आहे. मग तो खरा म्हणून तो ख्रिस्ती द्वेष्टा होता असं का म्हणत नाही? आणि शंकराचार्य मठाला टिपू सुलतानने मदत केली, मग तो हिंदूंचा मदतगार होता असं आम्ही का म्हणत नाही? तर आम्ही आमची दुटप्पी भूमिका ठेवत असतो इतिहासाचं आकलन करून घेताना. हे आपलं जास्त स्पष्ट होतं आणि आपण त्या सगळ्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. कारण शासकाचा धर्म त्याचे शत्रू, कारण 17व 18व 19व्या शतकापर्यंत लोकशाही म्हणजे काय, राष्ट्र ही भावना म्हणजे काय हे भारतीयांना मुळात माहीतही नव्हतं. त्याची साधी तोंडओळख सुद्धा झालेली नव्हती. राष्ट्र ही जर संकल्पनाच नव्हती तर प्रत्येक राज्य हेच एक राष्ट्र होतं. लक्षात घ्या, प्रत्येक राज्य हेच राष्ट्र होतं. भारतात त्यावेळेस अशी शेकडो राष्ट्र होती. त्या अर्थाने जर पाहिलं आपण जर आज गेलो तर राष्ट्र ही कल्पना काँग्रेसने 1885 साली अखिल भारतीय काँग्रेस स्थापन केल्यानंतर हळूहळू आणि महात्मा गांधींमुळे जास्त वेगाने राष्ट्र ही संकल्पना पसरली आणि आजचा भारत निर्माण झाला आहे. परंतु त्या काळात 18व्या 19व्या शतकामध्ये 17व्या 18व्या शतकामध्ये राष्ट्र ही संकल्पना मुळात नव्हती. त्यामुळे कुणीही जर म्हणत असेल की मी राष्ट्र उभारक होता त्या काळातला कोणताही महान माणूस कुणीही असो, तो राष्ट्र उभारक होता किंवा राष्ट्राचा आत्मा होता असं जर म्हणायला गेलो, ही आजचे आपली पाहायचा दृष्टिकोन आहे, तो तेव्हाचा दृष्टिकोन नव्हता. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. टिपू सुलतानावर या भारतीय जनता पक्षाने किंवा संघाने हे ज्या पद्धतीने हिंदू द्वेष्टा ठरवून, खरं तर हेच मुळात हेच हिंदू नाही आहेत. लक्षात घ्या, हे हिंदू नाही आहेत, हे वैदिक आहेत, त्यांचा धर्म वेगळा आहे. तरी सुद्धा केवळ हिंदूंचा बुरखा घालून हे लोक हिंदूंच्या मनामध्ये एक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. आता मालेगावच्या उपमहापौरांनी टिपू सुलतानाची प्रतिमा ठेवली असेल. खरं तर त्याला तो अधिकार आहे, कारण का आज जर आपण पाहिलं आपलं सामाजिक वास्तव असं आहे की प्रत्येक जात आपल्या जातीतलंच महापुरुष शोधण्याच्या आणि त्याला महात्म्य देण्याच्या मागे लागलेला आहे असं आपल्याला आढळून येईल. प्रत्येक महापुरुष आजच्या काळामध्ये जातीच्या किंवा धर्माच्या वेढ्यामध्ये त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा स्थितीत एखाद्या मुस्लिम महापौराने जर टिपू सुलतानाला आदर्श मानला असेल, त्याचा फोटो ठेवला असेल, त्यात वावं काही नाहीये. कारण पुण्याच्या महापौरांनी गोळमुखा हेडगेवार यांच्या मोठ्या प्रतिमेला महापौर होताच पहिलं जाऊन अभिवादन केलं, त्याच्यामध्ये काय कोणी बोललं नाही. खरं तर या मंडळींचं तुम्ही एकदा लोकनियुक्त घटनात्मक अधिकार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारे वर्तन करणं हे तुम्हाला शोभा देणार नाही. पण तुम्ही केलं त्याचा आम्ही विरोध करत नाही, कारण का ठीक आहे, तुम्हाला मोठे वाटतं त्या हरकत नाही, ती तुमची भावना आहे, ते तुम्हाला मोठं हरकत नाही. पण ते जर चालतं तर मग हे का चालत नाही? हा धार्मिक विद्वेषाचा मुद्दा का बनवण्याचं कारण काय याचा आपण विचार केला पाहिजे. हे आपण होऊ देता कामा नये. आपल्याला आपला देश घडवायचा आहे. आपण भारतीय नागरिक आहोत, एक घटनात्मक राष्ट्राचे नागरिक आहोत. घटनात्मक राष्ट्रामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म पाळायचा अधिकार अवश्य आहे. परंतु तो घरामध्ये तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आणून त्याचं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्याचंच महात्म्य गाजवण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्या धर्मांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करणं, यातनं हळूहळू हा जातीतल्या संघर्षामध्ये ह्या दिशेने जे चाललंय हे जातीतल्या संघर्षामध्ये एक दिवस परिवर्तित होणार आहे, यात मला शंका नाही. टिपू सुलतान हा संत नव्हता, तो एक शासक होता, राजा होता आणि त्याच्या दृष्टीने तो ब्रिटिशांपासून त्याला वाचायचं होतं. त्याला ब्रिटिशांचं त्याने आमरण संघर्ष केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये राष्ट्रभावना होती असं जर कोणी म्हणत असेल तेही चुकीचं आहे. कारण राष्ट्र ही संकल्पनाच तेव्हा नव्हती. त्यावेळेस जे शत्रू होते ते शत्रू होते, मित्र होते ते मित्र होते. नाही तर पेशवे, इंग्रज आणि निजाम हे तिघं एकत्र येऊन टिपू सुलतानच्या विरुद्ध गेले कशाला असते. म्हणजे त्यावेळेस अशी भावना नव्हती, हा विचारही अस्तित्वात आलेला नव्हता. मग आजचे विचार आपण त्या काळावर लादून साध्य करण्याचा काय प्रयत्न करतो याचा आपण विचार करावा. नमस्कार, धन्यवाद.